आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। देशभरातील बँकांना ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल 16 दिवस सुट्ट्या आहेत। ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि दुसरा आणि चौथ्या शनिवार सोबतच रविवारची सुट्टी असल्यामुळे बँका 16 दिवस बंद असणार आहेत। उच्च न्यायालयानं मोठ्या गणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यास परवानगी दिल्यामुळे मागी गणेशोत्सवात निर्बंधात अडकलेल्या बाप्पांचे 6 महिन्यानंतर प्रतीक्षेनंतर आता 2 ऑगस्टला विसर्जन होणार आहे। याबाबत कांदिवली आणि मालाडमधील सर्वाधिक मूर्तींचा समावेश आहे। 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक असल्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कृत्रिम तलावांची संख्या आणि त्याचा आकारही वाढवावा लागणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रोरो कार फेरी ही अभिनव सेवा कोकण रेल्वेनं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। पण या सेवेमुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवासी रेल्वे सेवांवरती परिणाम होईल। त्यामुळे रोरो सेवा तत्काळ रद्द करून अधिकाधिक प्रवासी विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात अशी मागणी केली जाते। कोकण रेल्वेनं गणपतीसाठी कोलाड ते वेर्णा या स्थानकादरम्यान रोरो सेवा जाहीर केली आहे। या सेवेसाठी मुंबईतून वाहनानं कोलाडला जावं लागेल आणि तिथून गाडी थेट गोव्याला उतरावी लागेल। ही सेवा मधील कोणत्याही स्थानकावरती मिळणार नाही। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या सेवेचा कोणताही फायदा नसल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईतल्या कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागलेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी गणेशभक्तांना साथ घालायला सुरुवात केली आहे। गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतल्या आजी-माजी आमदारांनी मोफत एसटी प्रवासाची व्यवस्था केली आहे। त्यातून त्यांनी मतदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे। केंद्रीय कर्मचारी यापुढे वयोवृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी 30 दिवसांची अतिरिक्त सुट्टी घेऊ शकतात। ही तरतूद इतर व्यक्तिगत कारणांसाठी असू शकते अशी माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली। केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत। आता कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना किमान 50,000चा विमा मिळेल। मग कर्मचाऱ्याचा पीएफ खात्यात पैसे असो किंवा नसो, नोकरीमध्ये 60 दिवसांचा खंड पडला तरी देखील सातत्य मानलं जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय। मुंबई महापालिकेतील विविध खात्यातील 56,000 रिक्त पदं टप्प्याटप्प्यानं भरण्यात येतील असं आश्वासन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी झालेल्या बैठकीत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना दिले। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरीय विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील कोपर ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबा नसेल। या दोन्ही स्थानकात जलद मार्गावरील फलाटांचा अभाव असल्यामुळे रविवारी तिथे लोकल थांबणार नाही। त्यामुळे या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली किंवा दिवा या स्थानकात येऊन पुढील प्रवास करावा लागेल। लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21,44,00,000 रुपयांचं वाटपही झालं अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली। पीएम किसान सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याची वाट पाहत असताना महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या चौपट झाली आहे। यात 2013 कोटींचं वाटप करण्यात आलं। पावसाच्या संततधारेच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महापालिकेनं 10,000पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात केलेत। अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। या योजनेत नोंदणी केलेल्या सदस्यांची संख्या आता सुमारे 8 कोटींच्या पुढे गेली आहे। भविष्यातील व्याजदर कपातीचे निर्णय सावधपणानं घेण्यात येतील असं प्रतिपादन आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलंय। तर वृद्धीला पाठबळ देताना किमतीच्या स्थैर्याकडे लक्ष देणं आरबीआय सुरूच ठेवेल असंही त्यांनी म्हटलं। कृषी महाविद्यालयाजवळून साखर संकुल इथून जुन्या पुणे मुंबई रस्त्याला जाण्यासाठी महापालिकेच्या वतीनं उड्डाणपूल बांधला जाणार आहे। या उड्डाणपुलाचा एक भाग शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळ जोडला जाणार असल्यामुळे संगमवाडी मार्गे येरवडा तसंच मुंबई नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना वाहतूक कोंडीत न अडकता थेट या पुलाचा वापर करता येणार आहे। मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडवण्याकरता प्रोत्साहन मिळावं, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोफत शाडू माती पुरवण्यात आली आहे। आतापर्यंत एकूण 910 टन इतकी शाडू माती मोफत देण्यात आली। मुंबई विद्यापीठाच्या 2025 मधील उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष सेमेस्टर 6 परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात केवळ 42% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या 12,642 पैकी 5,370 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। शैक्षणिक वर्ष 2025 साठी आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्यात। 28 जुलैपासून तिसरी फेरी सुरू होणार आहे अशी माहिती व्यवसाय आणि शिक्षण प्रशिक्षण संचालनालयानं दिली आहे।
चिप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंटेल यंदा 25,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरनं काढणार असल्याची माहिती मिळाली आहे. इंटेल सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करते. एआय क्षेत्रात उभं राहण्यास कंपनीला संघर्ष करावा लागतोय. कंपनीचा आकार गरजेपेक्षा मोठा झाल्यामुळे कपात आवश्यक झाली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती अनेक गुजराती लोकांची हॉटेल्स असून हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलवरील पाट्या गुजरातीमध्ये ठेवल्यामुळे मनसेनं खळखटाकचा इशारा दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व पाट्या मराठीमध्ये लावण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांनी दिल्या. विदर्भात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर मराठवाड्याला तुर्तास दिलासा मिळालाय. आलापल्ली भामरागड मार्ग पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर लातूर, बीड, परभणी जिल्ह्यात संततधार पावसानं हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सलग दुसऱ्या दिवशी गोंदियात पाऊस कोसळतोय. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला असून शहर तसंच उपनगरात गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत होता. त्यासोबत शुक्रवारी पहाटे देखील पावसाचा जोर कायम होता. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात शनिवारी अतिमुसळधार तर पालघरला सुद्धा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पालघरचा पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. लोणावळ्यातील पवना धरण परिसर निसर्ग सौंदर्यानं नटून गेलाय. संपूर्ण परिसरात हिरवा शालू पांघरलेला असून धरणाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून टाकतंय. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतोय. पवना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. डोंगरमाथ्यावरनं खळाळून वाहणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतायत. हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यामध्ये 43 किलो अॅफेटामाइन नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत तब्बल 64 कोटी 90 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी अबुल सय्यद या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव नशिराबाद रस्त्यावरती मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. रशीद मनियार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी 200 रुपये व्हीआयपी शुल्क आकारण्याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारडे यांच्या खंडपीठानं फेटाळली. त्यामुळे आता त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन कायम राहणार आहे. किल्ले रायगडावरती वास्तव्यास असलेल्या धनगर कुटुंबांना पुरातत्व विभागानं नोटीस बजावून गड सोडण्यास सांगितलं. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी आश्चर्य व्यक्त केलं. हे कुटुंब पिढ्यानपिढ्या तिथे राहतात. त्यांना तिथून हलवण्यापेक्षा त्यांना व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सांगलीच्या नांगोळ्यामध्ये देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यत रंगणारे 555 बैलगाडी चालक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसचं इंजिन अचानक बिघडलं. त्यामुळे 1.5 तास कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. अशातच अनेक प्रवाशांनी मध्यरात्री रेल्वे रुळावरती उतरून जीवघेणा प्रवास करत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न केला. रात्री घरी परतण्याच्या वेळेसच मध्य रेल्वेचा हा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील देवठाणा कानडी गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय. तळणी मंडळात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यामुळे हा पूल वाहून गेला. या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची तक्रार नागरिकांनी केली. सांगली जिल्ह्यातील युवा ठेकेदार हर्षल पाटील याला सरकारकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबियांची काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी रात्री उशिरा भेट घेतली. यावेळी सतेज पाटील यांनी हर्षलची आत्महत्या हे सरकारचं अपयश असून सरकारनं बजेटमधून ठेकेदारांची बिलं देण्याची मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी ही नियमानुसारच असल्याचा निकाल उच्च न्यायालयानं दिला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचं सांगितलंय. मावळ तालुक्यातील शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती गंभीर आरोप करत तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला लज्जास्पद ठरणारी कृत्य हे दोन्ही मंत्री करत असल्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या विकासात राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे अडथळे येत आहेत अशी चिंता व्यक्त करत मंत्री संजय सावकार यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे या दोघांनी वाद थांबवून समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलंय. लहान कारणावरून होणारे हे आरोप प्रत्यारोप जिल्ह्याच्या राजकारणाला चुकीच्या दिशेनं नेत असल्याचं सावकार यांनी म्हटलं. गोकुळ झा याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गोकुळ झा याच्यावरती गुन्हा दाखल झाला असून कोर्टात नेत असताना गोकुळ झा यानं पोलीस आणि पत्रकारांची हुज्जत घातली.
पुणे आणि मुंबईत सीबीआयने मोठी कारवाई केली. आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे. 27 मोबाईल, 17 लॅपटॉप, 1,60,000 रुपये रोख आणि 150 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर एका आरोपीकडनं 6,94,000ची क्रिप्टोकरन्सी आणि दुसऱ्या आरोपीच्या घरातनं 9,60,000 रुपये असा रोख मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. केंद्र सरकारनं अश्लील, विडंबनात्मक आणि प्रौढांसाठी असलेला कंटेंट प्रसारित करण्याच्या आरोपाच्या वरनं अनेक ॲप्स, OTT प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईटवरती बंदी घातली आहे. यामध्ये अल्ट बालाजी, उल्लू, बिग शॉट्स ॲप, देसी फ्लिक्स, बूमेक्स, नवरसा लाईट आणि गुलाब ॲप अशा एकूण 25 ॲप्स आणि वेबसाईटचा यामध्ये समावेश आहे. कबूतरखान्यावरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय डेटा सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलेत. KEM रुग्णालयातील फुफ्फुसीय औषध विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयानं स्वीकारलंय आणि या प्रतिज्ञापत्रात कबूतरखान्यावरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय अहवाल आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील पत्त्याच्या क्लबवरती पोलिसांनी धाड टाकली. पोलीस आयुक्त कार्यालय आणि सिटी चौक पोलिसांकडून संयुक्तरित्या कारवाई करत 60 जणांना ताब्यात घेतलं. डोंबिवली पश्चिम परिसरात गटाराच्या पाण्यात केळी धुवून फळांची विक्री सुरू असल्याचा आरोप केला जातोय. डोंबिवलीतील रहिवासी राजेंद्र सावंत यांनी गटाराच्या पाण्यात केळी धुतानाचा व्हिडिओ शूट केला. त्यामुळे आता डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिलं थकीत आहेत. दरम्यान थकीत बिलं मिळत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदार संघटनेनं राज्य सरकारला दिलाय. हर्षल पाटीलनं थकीत बिलांच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हर्षल पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य ठेकेदार असलेल्या चंद्रकांत पाटलांनी महत्त्वाचा खुलासा केलाय. हर्षल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांची रक्कम राज्य सरकारकडे थकीत आहे असं मुख्य ठेकेदारांनी सांगितलं. हर्षल पाटील यांना तांदुळवाडी आणि मालेवाडी या 2 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेचा सबलेट देण्यात आलं होतं. वाशिममध्ये हर्षल पाटलांच्या आत्महत्येमुळे कंत्राटदारांनी आंदोलन केलं. जलजीवन मिशनचं थकीत बिल तातडीनं देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धुळ्याच्या शिरपूरमध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. कोकाटेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापुरात ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गोकुळ साखर कारखान्याच्या चिमणीवरती चढून आंदोलन केलं. ऊसाचं बिल देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. हिंगोली ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरती आदिवासी समाजानं रास्तारोको आंदोलन केलं. आदिवासी विभागातील रिक्त पदं भरण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. दरम्यान मोठ्या संख्येनं आंदोलकांनी यात सहभाग घेतलाय. अकोल्यात MIM पक्षानं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. पंतप्रधान आवास योजनेत वगळण्यात आलेल्यांना समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. बीडमध्ये एका पुरुषानं बायकोसाठी शोले स्टाईल आंदोलन केलं. बायको नांदायला येत नसल्याचा आरोप या पुरुषानं केलाय. दरम्यान पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदांविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शाळेतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषद सीईओंच्या दालनाबाहेर शाळा भरवली. तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. धुळ्याच्या शिरपूरमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. ठाण्यामध्ये किरकोळ वादातनं 2 गटात तुफान राडा झाला. ठाण्यातील राबोडी परिसरातील गोकुळनगर इथे 2 गटातील तरुणांनी कोयत्यानं एकमेकांवरती जीवघेणा हल्ला केला. नांदेडमध्ये अवैध रेती उपसा रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान रेती तस्करी करणारे पसार झालेत. पोलिसांकडून तराफे जप्त करून जाळण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या नायगाव फाट्यावरनं 2 बोकड चोरीला गेल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले. धामणी आणि कवडास धरणांमधनं सूर्या नदीत 9,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात वैनगंगा नदीवरती बनवण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे 3 मीटरनं उघडले असून 1,40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले.